अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, तुळशी विवाह आहे आत्ता येत्या 24 नोव्हेंबर शुक्रवारपासून तुळशी विवाह सुरू होतो। तर 24 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबर या 4 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण तुळशीचा विवाह करू शकता। आणि यासोबतच या तुळशी विवाहाच्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला काही उपाय करायचे आहेत। बघा, तुमच्या जोडीदारासोबत बिलकुल पटत नाही आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, सारखं घरामध्ये कलह होत असतो, नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांचा संसार सुखाचा होत नाही आहे, अशा लग्नासंबंधित कुठल्याही गोष्टी असतील तर त्यांनी ह्या 4 ते 5 दिवसांमध्ये अगदी मी छोटे छोटे साधे उपाय सांगणार आहे। त्यातले जमतील तेवढे तुम्ही उपाय करा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। बघा, तुळशी विवाहाचे हे जे 4 ते 5 दिवस असतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत, हे खूप प्रभावी असतात आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम गोडवा वाढण्यासाठी याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। हे उपाय केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान अगदी भरभरून प्राप्त होतं। तसंच या उपायामुळे पती पत्नीच्या नात्यातला गोडवा आणि प्रेम वाढतो, भांडणं कमी होतात, परिणामी आपल्या घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि मग सगळ्यांचीच प्रगती होते। घरातले नवरा बायको हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि त्यांचंच जर एकमेकांशी पटत नसेल ना, त्यांचंच जर व्यवस्थित नसेल तर मग त्या घरातल्या मुलांची सुद्धा प्रगती होत नाही, कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम जे आहे समस्या येत असतात। तर त्यामुळे तुळशी विवाहाच्या या 3 ते 4 दिवसांमध्ये ही सेवा केल्यामुळे, काही उपाय केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात, घरातली दारिद्र्य जातं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरामध्ये सुख समृद्धी अगदी भरभरून मिळते। तर त्यामुळे या 4 ते 5 दिवसांमध्ये मी तुम्हाला अगदी छोटे छोटे पण खूप साधे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। ते 100% तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुमच्या नवरा बायकोमध्ये कुठेतरी नातं सुधारतंय हे तुम्हाला स्वतःला जाणवेल, अनुभव येईल। यासोबतच तुळशीचं लग्न कसं करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। बघा, तुळशीचा विवाह आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे, ते केल्यामुळे काय काय फायदे होतात याचं सुद्धा माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर त्यामुळे तुमच्या दारामध्ये तुमच्या घरात तुळशी विवाह नक्की करा। आता बघा, जर तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये कटुता असेल, सारखे खटके उडत असतील, छोट्या छोट्या गोष्टींमधून नवरा बायकोची भांडणं होत असतील, वैवाहिक जीवनामध्ये भरपूर अडथळे येत असतील, तर तुम्हाला यासाठी तुळशी विवाह जो आहे तो तुमच्या घरामध्ये नक्की करा, तो अत्यंत शुभ मानला जातो। लग्न कार्यामध्ये काही अडचणी येत असतील, घरातल्या मुलांचे लग्न ठरत नसतील किंवा ठरलेलं लग्न मोडत असेल, काही ना काही अगदी ठरण्यापर्यंत येतं पण काही जरी गोष्टींवरून खटकतं आणि ते लग्न जमत नाही, तर त्यामुळे तुम्हाला असं जर होत असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्हाला मी काही सांगते ते उपाय करायचे आहे। तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्हाला माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांची साक्ष मानून एखाद्या गरजू व्यक्तीच्या मुलीच्या लग्नामध्ये आपण आपल्या कुवतीनुसार दान करायचं आहे। बघा, तुम्ही हे 4 ते 5 दिवसांमध्ये जेव्हा तुळशीचं लग्न आहे तर त्यावेळेस माता तुळशी आणि भगवान शालिग्राम किंवा जे बाळकृष्ण आहे त्यांच्यासोबत तुळशीचा विवाह केला जातो, विवाह लावला जातो। तर यांना साक्ष मानून आपण प्रतिज्ञा करायची आहे, आपण अशी शपथ द्यायची आहे की मी कोणातरी गरजूला त्यांच्या लग्नामध्ये तुमच्या यथाशक्तीने 500, 1000, 5000, 10000 काहीतरी तुम्ही दान द्या। असं जर तुम्ही केलं, हे जर तुम्ही दान केलं एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये, तर भगवान विष्णू जे आहे ते प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये जे पण काही अडथळे येत आहे, अडचणी येत आहे, तर ते दूर होतात। यासोबतच मी तुम्हाला सोबत मंत्र देते, तुळशी विवाहाच्या दिवशी या मंत्राचा तुम्ही जप करा, नेहमी केला तर अतिउत्तम। हा जो मंत्र आहे हा तुम्हाला तुळशी विवाहाच्या दिवशी रोज एकदा तरी म्हणायचा आहे। तुळशीच्या पानांना किंवा तुळशीच्या रोपाला तुम्हाला स्पर्श करून या मंत्राचा जप करायचा आहे। रात्री आपण तुळशीला स्पर्श करत नाही, संध्याकाळनंतर तुळशीच्या पानांना तोडायचे पण नसतात, लक्षात घ्या, आणि त्याला स्पर्श पण करायचा नसतो। तर या मंत्राचा नियमितपणे जर तुम्ही जप केला तर त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। ठीक आहे। यानंतर सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला बघा, काहीतरी तुमच्या घरावर नेहमी अडचण येत असतील। बघा, माणूस म्हटला म्हणजे दुःख येणारच आहे, पण सारखं रोज उठलं की नवीन काहीतरी अडचणी, नवीन काहीतरी समस्या, असं जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये होत असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही बघा, तुळशी विवाहाचे जे 4 ते 5 दिवस आहे तर त्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 ते 3 थेंब टाकून आंघोळ करायचे आहे। घरातल्या सगळ्यांनी केलं अतिउत्तम, पण नवरा बायकोने तर करायचंच आहे। त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये जे पण काही खटके उडत आहे, भांडणं होत आहे, तर ते कुठेतरी दूर होतील। त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुळशीची जे पानं आहे ती पाण्यामध्ये टाकायची आहे। बघा, तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, तुळशीची पानं तोडताना पहिले तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर पानं अलगदपणे तोडायचे आहे, संध्याकाळी तोडायचे नाही। तुम्हाला समजा रात्री लागणार आहे पानं तर तुम्ही आधीच दुपारी किंवा सकाळी ती तोडून ठेवायची आहे।
तर तुळशीची पानं जी आहे 2 ते 3 पानं रात्रभर एका वाटीत किंवा ग्लासमध्ये तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे, त्यामध्ये 2 ते 3 तुळशीचे पानं टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे, ठीक आहे। यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होते, पती पत्नीमधले जे काही मतभेद आहे ते दूर होतात आणि मग त्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो, त्यांच्या मनामध्ये जे पण काही गैरसमज वगैरे आहे ते दूर होतात आणि मग घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण राहतं। यानंतर तुळशी विवाहाच्या दिवशी पती पत्नीने तुळशी मातेला लाल चुनरी, बघा मी तुळशी विवाहाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, लाल कलरची ओढणी किंवा चुनरी जी आहे ती आणि 16 शृंगारामध्ये बघा कंगवा, टिकली, बांगडी, हिरव्या बांगड्या, जोडवे, मंगळसूत्र अशा बऱ्याचशा गोष्टी येतात। तर तुळशी मातेला लाल चुनरी किंवा 16 शृंगार अर्पण करायचे आहे। तुळशी विवाह कोणाकडे असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता, पण मी तुम्हाला हट्ट करते, सांगते, अगदी विनंती करून सांगते, तुळशी विवाह तुम्ही तुमच्या घरीच करा। अगदी सोपा हा तुळशी विवाह असतो। मी बघा कालच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, काही आपल्याला फार याच्यासाठी लागणार नाही, त्यामुळे जमलं तर तुम्ही तुमच्याच घरी करा। तुळशी विवाह नाही जमत आहे तर कोणाकडे असेल तुळशी विवाह तिथे जाऊन तरी तुम्ही हे उपाय करा, तिथे जाऊन त्या विवाहाला तुम्ही तिथे सहभागी व्हा त्या विवाहामध्ये, तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल। बघा यासोबतच तुळशी मातेला लाल ओढणी आणि चुनरी किंवा लाल चुनरी जर आपण अर्पण केली तर सगळ्या समस्या आपल्या दूर होतात आणि यासोबतच बाळकृष्णांना आपल्याला अत्तर अर्पण करायचं आहे। अत्तर जर त्यांना अर्पण केलं या 4 दिवसांमध्ये बाळकृष्णांना जर आपण अत्तर अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही, घरातले जे काही गृहदोष आहे, वास्तुदोष आहे तर ते दूर होतात। तर त्यामुळे बघा आपलं घर जे आहे ते आपल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींना कारणीभूत असतं, त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता नसतं, वास्तुदोष नसणं, ग्रहदोष नसणं याची पहिली आपण काळजी घेतली पाहिजे। तर त्यामुळे काही हे उपाय जे आहे अमुक एक दिवशी तुम्ही करायला पाहिजे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी विवाहाचे हे 4 ते 5 दिवस दररोज तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, न विसरता लावा, त्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते। आणि बघा तुळशी ही साक्षात लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी मातेचा जर आपल्यावर आशीर्वाद असेल ना तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही। यासोबत तुळशीला तुम्ही रोज लाल कलरचं फूल अर्पण करा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही कलह आहे, भांडणं आहे ते दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक तुळशीचं रोप तुम्ही कोणाला तरी दान करा। या तुळशी विवाहाच्या दिवसांमध्ये तुम्ही कोणाला तरी मंदिराच्या इथे म्हणा किंवा कुठेतरी एक तुळशीचं रोप जे आहे ते तुम्ही दान करा, यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हायला मदत होते। यासोबतच विवाह जमत नसतील तर तुम्हाला तुळशी विवाहाच्या वेळेस तुम्हाला शृंगार अर्पण करायचा आहे, ठीक आहे। यासोबतच तुम्हाला काही कोर्ट कचेरी वगैरे चालली असेल तर त्यासाठी सुद्धा तुळशीचे हे सांगितलेले उपाय तुम्हाला करायचे आहे। यानंतर तुळशीला जर तुम्ही हळद लावली तर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य नक्की घडतं। बघा मी तुळशी विवाह कसा करायचा आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुळशीच्या लग्नाच्या आधी आपल्याला तिला हळदसुद्धा लावायची आहे, जसं आपण नवरीला हळद लावतो, तर त्याचप्रमाणे जर तुम्ही तुळशीला हळद लावली तर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य, नेहमी मंगलकारी गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतात। ज्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे नवरा बायको सोबतच राहत नाही, अगदी त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे, सतत भांडणं होत आहेत, तर तुम्ही तुळशी विवाह तुमच्या घरी नक्की करा। तुळशीचं बघा मी तुम्हाला जसं सांगितलं की तुळशीचे पानं तुम्ही आधीच तोडून ठेवायचे आहे, रात्रभर ती पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण घरामध्ये ते शिंपडायचं आहे, यामुळे घरातली नकारात्मकता जाते आणि पती पत्नीमधले जे काही वाद आहे ते संपुष्टात येतात। तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। यानंतर आपल्या घरातील मुलीला चांगला मनासारखा मुलगा मिळावा किंवा आपल्या घरातील मुलाला चांगली मनासारखी बायको मिळावी, यासाठी तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की लाल चुनरी, बघा लाल चुनरी ही तुळशी मातेला अर्पण करायचीच आहे। अर्पण करा, एक छोटीशी एवढीशी तुम्ही अर्पण केली सॉरी तरी चालेल, ती तुम्ही अर्पण करा आणि अर्पण करून झाल्यानंतर एक त्याची छोटीशी तुम्ही घडी करून तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवू शकतात, खिशामध्ये ठेवू शकतात, ती नेहमी ठेवा, त्यामुळे तुम्हाला मनासारखा जो जोडीदार आहे तो मिळेल। यानंतर लग्न अजिबातच ठरत नाही, वय वाढतच चाललेलं आहे, स्थळ येतात पण काही ना काही अडचणी येतात आणि मग ते लग्न जे आहे ते ठरत नाही, ते स्थळ जे आहे ते निघून जातं, लग्नाची काळजीच मिटत नाही आहे, असं जर टेन्शन तुमच्या घरामध्ये चाललं असेल तर तुम्ही बघा
7 हळकुंडा घ्यायचे आहे, त्यानंतर थोडंसं केशर, त्यानंतर गूळ घ्यायचा आहे आणि थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे. हे आपल्याला विष्णू मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे. अगदी तुम्ही थोडं थोडं घ्या. 7 हळकुंड, थोडंसं केशर, थोडीशी चण्याची डाळ, हे आपल्याला विष्णू मंदिरात जाऊन थोडं थोडं तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. आणि विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातल्या, माझ्या लग्नामध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहे तर ते दूर होऊ दे, त्याचे माझ्या लग्नातील, विवाहातील बाधा ज्या आहे, सर्व बाधा त्या दूर होऊ दे, असं तुम्हाला विष्णूंना प्रार्थना करायची आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी विवाह कधीपासून, 24 तारखेपासून सुरू होतोय, शुक्रवारपासून. तर 24 पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा न विसरता लावायचा आहे. खंड पडू देऊ नका. तसं बघा, मी नेहमी सांगते, मी सुद्धा दररोज तुळशीजवळ रात्री तुपाचा दिवा लावत असते. तुम्ही रोज लावत नसाल तर तुम्हाला हे 4 ते 5 दिवस तुळशीजवळ दिवा लावायचाच आहे. यामुळे घरातली मोठात मोठी नकारात्मकता, वाईट शक्तींचा नाश होतो, दारिद्र्य संपतं आणि घरामध्ये नेहमी मंगलकारी गोष्टी होतात आणि घरातल्या सगळ्यांची प्रगती होते. तर बघा, असे हे बरेचसे उपाय आहे. यानंतर बघा, जर घरातल्या कोणाचं लग्न ठरत नाही आहे किंवा तुमचं स्वतःचं लग्न ठरत नाही आहे, घरातल्या मुलामुलींचं लग्न ठरत नाही आहे, तर तुम्ही बघा, कोणी ओळखीचे असतील किंवा अनोळखीचे असतील, गरजू असतात. आता बघा, आपल्याकडे कामाला मावशी वगैरे पण येतात, तर त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये तुम्ही 500, 1000 तुमच्या यथाशक्तीने जमेल तेवढे पैसे तुम्ही दान करा. आणि इकडे तिकडे बोलू नका, मी हे एवढे पैसे दिले, मी असं केलं. मी बघा, दान हे नेहमी गुप्त ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्याला दान करतोय त्याला सुद्धा कळायला नको एवढं ते गुप्त ठेवलं पाहिजे. आणि इकडे तिकडे तर बोलायचंच नाही आहे. तर तुम्ही फक्त ते तुमच्या यथाशक्तीने त्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्हाला काहीतरी पैशाची मदत तुम्ही करा. आणि देवाकडे प्रार्थना करा की माझ्या मुलीच्या लग्नासाठी, माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी हे पैसे जे आहे ते दान करत आहे. माझ्या मुलाचं लग्न जे आहे ते लवकर जोडू द्या, चांगला मनासारखा जोडीदार मिळू द्या, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, खूप महत्त्वाची आपल्या आयुष्यामध्ये लग्न ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे आपल्या जीवनातला एक तो टर्निंग पॉईंट ठरला जातो. त्यामुळे मनासारखा जोडीदार मिळणं आणि लग्नानंतर आपलं आयुष्य सुखकारी होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर त्याच्यातच खूप अडथळे आले, अडचणी आल्या, तर आपलं बघा, खूप आपल्या आयुष्यातले बरेचसे दिवस वाया जातात. म्हणजे खूप आपल्याला कष्ट करावं लागतं, खूप दुःख, यातना सोसाव्या लागतात. या उलटच जर नवरा बायकोचं जीवन अतिशय म्हणजे ते एकमेकांशी अगदी प्रेमाने, गोडीने राहत असेल ना, तर त्या घराची प्रगतीच होते. त्यामुळे बघा, सगळ्यांना वाटतं मला माझ्या आयुष्यामध्ये मनासारखा जोडीदार मला मिळावा, यानंतर माझं वैवाहिक जीवन जे आहे ते अतिशय सुरळीत, सुख समाधानाचं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. तर त्यामुळे तुळशी विवाहाचे 3 ते 4 दिवस सांगितलेले उपाय करा. जमतील तेवढे उपाय करा. सगळे केले अतिउत्तम. नाही जमते 1 ते 2 तुम्ही उपाय करा, पण करा. त्याचा 100% फायदा तुम्हाला होईल. तर असे हे तुळशी विवाहाचे 3 ते 4 दिवस खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाया न जाऊ देता जमतील तेवढे उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.